आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा। डोंबिवली पूर्वेच्या टाटा पॉवर गोळवली भागात असलेल्या भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली। रात्री उशिरा 2 वाजता या गोडाऊनला ही आग लागली। या परिसरात अनेकांनी पत्रे ठोकून भंगारचे गोडाऊन उभे केले आहेत। त्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात कापडा चिंध्या, प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, लाकडी सामानांचा साठा करून ठेवण्यात आला होता। त्यामुळे आग लागताच तिने क्षणार्धात रौद्र रूप धारण केले। या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य आणि सर्वत्र आगीचा ज्वाळा पाहायला मिळत होत्या। या दुर्घटनेत सदैवाने सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन विभागाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। तसेच पाण्याचे टँकर देखील मागवण्यात आले। त्याच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश मिळाले आहे। दरम्यान आगीचे कारण मात्र अजून समोर आले नाही। अरे हेलो अरे यार कुठं कमी झाली तर सगळं चालू गाड्या कमी पडत होते। पाठव 4-5 गाड्या पाठव इकडून मध्ये मजा देखा क्या वही करना पड़ेगा। ये टूटेगा ना तो नीचे गिरेगा। भंगार की गन भंगार का दुकान, भंगार का दुकान। बाट स्लिप फूट रहा है। कोई नहीं आया बुद्धा दिखा बुद्धा दिवस गेला प्रथम कॉल आला अंदाजे रात्री 2च्या सुमारास भंगार गोडाऊनला आग लागलेली आहे।
चारी बाजूने आग पसरलेली आहे. आगीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व फायर ब्रिगेडच्या एकूण 9 गाड्या मागवलेल्या आहेत. मदतीसाठी उल्हासनगरची एक गाडी बोलवलेली आहे. तसेच 2 टँकर पाण्याचे बोलवून घेऊन घटनास्थळी दाखल झालेले आहेत. आगीवर पूर्णपणे नियंत्रण केलेलं आहे. आग आटोक्यात आलेली आहे सध्या. नाही, आगीचे निश्चित कारण तर सांगू शकत नाही का भंगाराचे आहे, कशामुळे लागले हे निश्चित काय सध्या तरी सांगता येणार नाही. तथापि आग पसरण्याचे कारण हवेचा जोर जास्त आहे. हवा पसरले त्याच्या अनुषंगाने ती आग पसरत गेले. किती गोडाऊन गोडाऊनची निश्चित संख्या सांगता येणार कारण की अवढेवे गोडाऊन आहेत. या ठिकाणी मटेरियल असं टाकलेलं आहे, सरांसमोर अशी जाणून टाकलेलं आहे. त्यामुळे निश्चित सांगता येणार गोडाऊनची संख्या किती आहे ती. घटनास्थळी अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तशी आपल्याकडे कोणतीही माहिती प्राप्त झालेली नाही आहे. मी दामोदर वांगड, उपमुख्य अग्निशमन अधिकारी.